मित्रांनो, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यामध्ये सरकारच्या तब्बल 69 लाख पेन्शनधारकांसाठी असलेल्या सर्वात महत्त्वाच्या ताज्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. काही दिवसांपासून सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप आणि न्यूज चॅनलवर एकच बातमी व्हायरल होती आणि ती म्हणजे पेन्शन राज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. 69 लाख पेन्शनधारकांना मोठा लाभ मिळणार. मात्र ही बातमी नेमकी काय आहे? या घोषणेचा अर्थ काय आहे? प्रत्यक्षात पेन्शनधारकांना काय मिळणार आहे आणि काय मिळेल? यापुढे होऊ शकतं का काही? खरी वस्तुस्थिती काय आहे? आज आपण सविस्तर समजून घेऊया. आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे की केंद्र सरकारने नुकतेच 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजाच्या अटी टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर केल्या असून या आयोगामुळे सुमारे 50 लाख जिवंत कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त धारक पेन्शनधारक थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे देशातील जवळपास 1.25 कोटी कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचा हा विषय जोडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जेव्हा राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी संसद व प्रसार माध्यमांसमोर माहिती दिली, तेव्हा त्यांनी असे स्पष्टपणे म्हटले की 69 लाख पेन्शनधारकांना व कुटुंब पेन्शनधारकांना हिताचे सरकार पूर्णपणे निर्णय घेईल. आणि याच वाक्यावरून सोशल मीडियावर असा दावा पसरला की केंद्र सरकारने 69 लाख पेन्शनधारकांना थेट मोठा बोनस किंवा थकबाकी किंवा थेट पेन्शन जाहीर केली आहे, ज्यामुळे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी समोर आली. आणि पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. सरकारने सध्या कोणतीही थेट रक्कम जाहीर केलेली नाही, कोणताही आदेश जाहीर केलेला नाही आणि लगेच खात्यात पैसे येतील अशी कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही. ही घोषणा म्हणजे सरकारी आश्वासन आहे. म्हणजे जेव्हा 8वा वेतन आयोग आपली शिफारस सादर करेल तेव्हा पेन्शनधारकांना अन्याय होणार नाही, त्यांना डावललं जाणार नाही, त्यांच्या हिताचे संरक्षण केले जाईल, एवढेच या वक्तव्यात सांगितले आहे. मात्र खरे वाद इथूनच सुरू झाले आहेत. कारण 8व्या वेतन आयोगाच्या अधिकृत टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शन रिव्हिजन किंवा पेन्शनर्सला यांचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे की 69 लाख पेन्शनधारकांना आयोगाच्या थेट कक्षाबाहेर ठेवले जात आहे. याच कारणामुळे संपूर्ण देशभरात संभ्रम निर्माण झाला आहे. काही जण म्हणतात की मोठी पेन्शन वाढ झाली, तर काही जण म्हणतात पेन्शनधारकांना डावललं जात आहे. खरी स्थिती अशी आहे, सरकारने थेट पेन्शन वाढ जाहीर केली नाही, पण मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की जर पगार वाढणार असेल तर त्यानुसार पेन्शन रिव्हिजन देखील होणार. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढेल, नवीन बेसिक ठरेल, त्याच सूत्रावर पेन्शनचे गणित केले जाईल व सध्या चर्चेत 2.28 ते 2.86 पर्यंत फिटमेंट फॅक्टर आणि DA 50% विलिनीकरणाचा अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. जर फिटमेंट फॅक्टर 2.58 ते 58 वर गेला तर आज ज्या पेन्शनधारकांची बेसिक पेन्शन जवळपास आपल्याला पाहायला भेटते की जी काही 1000 रुपयांनी आहे ती रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे धारकांना. म्हणजेच काय आपल्याला लक्षात येतं की 9,000 रुपये जर पेन्शन असेल तर 23,000पर्यंत पेन्शन वाढ होऊ शकते. आणि जर आपल्याला 15,000 रुपये मिळतात म्हणजेच काय तर आपल्याला जवळपास त्याची वाढ तेवढी भेटते. आता समजा तुम्हाला 15,000ची पेन्शन आहे, 15,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला खात्यात येत असतील तर तुम्हाला जवळपास 38,000 रुपयाने ते 40,000 रुपयापर्यंत पेन्शनधारकांना वाढू शकते. म्हणजे हा एक अंदाज असला तरी जवळपास फिटमेंट फॅक्टरच्या हिशोबाने एवढी तरी तरतूद जी आहे आपल्याला करता येते आणि मागं पुढे एवढ्यापर्यंत वाढू शकतं. म्हणजेच काय तर सरकारी कर्मचाऱ्यांना घोषणा नाही, तर सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी सर्वात मोठी मागणी हीच केली आहे की पेन्शन रिव्हिजनचा उल्लेख टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये स्पष्ट करा. कारण लिखित आदेशाशिवाय कोणतीही वाढ लागू शकत नाही किंवा होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत विविध संघटनांनी पंतप्रधान, अर्थमंत्री आणि पेन्शन मंत्रालयाला पत्र पाठवले आहेत. त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीत 1 जानेवारी 2026 पासून लागू करा आणि त्यात पेन्शनधारकांना थेट समाविष्ट करा. सरकारकडून मात्र एवढेच उत्तर दिले जात आहे की पेन्शनधारकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
याचा अर्थ निर्णय अजून झालेला नाही, फक्त आश्वासन आहे आणि आश्वासन देण्यात आलं आहे मित्रांनो. त्यामुळे आज सोशल मीडियावर जे सांगितलं जात आहे की 69 लाख पेन्शनधारकांना मोठा पैसा मिळणार, थेट खात्यात पैसे येणार, बोनस जाहीर झाला, हे पूर्णपणे अप्रामाणिक व दिशाभूल करणारे आहे आणि हे दावे पूर्णपणे सध्या जे आहे खोटे आहेत. कोणतेही पैसे जारी केलेले नाहीत. खरी बातमी एवढीच आहे की केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिकपणे सांगितले आहे की 69 लाख पेन्शनधारकांचे हित व अधिकार सुरक्षित राहतील. म्हणजेच काय, तर 69 लाख पेन्शनधारकांना कोणतीही भीती घेण्याची गरज नाही. आम्ही त्यांच्यासाठी जे आहे काही ना काहीतरी व्यवस्थित करू. मात्र एक बघा, आयोगाचा अहवाल साधारणपणे 2026च्या शेवटी किंवा 2027च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. तेव्हाच वास्तविक निर्णय जाहीर होतील. फिटमेंट फॅक्टर किती टक्क्यांनी वाढणार, किती टक्के वाढ कोणत्या तारखेपासून होणार, अंमलात कधी येणार, थकबाकी मिळणार का नाही, या सर्व गोष्टींचे खरे उत्तर तेव्हाच मिळेल. आत्तासाठी केंद्र सरकारकडून अधिकृतपणे एवढाच संदेश आहे की 69 लाख पेन्शनधारकांच्या हिताला किंवा सरकार धक्का लागू देणार नाही. तर मित्रांनो, अधिकृत नोटिफिकेशन येईपर्यंत कोणत्याही पैशाची अपेक्षा करून आर्थिकपणे निर्णय घेऊ नका आणि पुढील प्रत्येक अपडेटसाठी जागरूक राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण 8वा वेतन आयोग पेन्शनवाढीसाठी प्रत्येक जो काही निर्णय सरकारकडून घेतला जाईल तो आमच्याकडे सगळ्यात पहिले जे येईल. राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांसद व प्रसारमाध्यमांसमोर माहिती दिली की 69 लाख पेन्शनधारक व कुटुंब पेन्शनधारकांच्या हिताचे पूर्णपणे आम्ही संरक्षण करू. म्हणजे कसे करू, पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. सरकारने सध्या कोणतीही थेट रक्कम जाहीर केलेली नाही, कोणताही आदेश जाहीर केलेला नाही, लगेच खात्यात पैसे येतील अशी अफवा नोटिफिकेशन आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की 50 लाख जिवंत कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त पेन्शनधारकांना याचा थेट परिणाम होणार आहे. ही घोषणा म्हणजे फक्त सरकारी आश्वासन आहे मित्रांनो. त्यामुळे म्हणजे 8वा वेतन आयोग आपली शिफारस सादर करेल तेव्हाच आपल्याला ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे आणि पेन्शनमध्ये आपल्याला किती पर्सेंट काय भेटणार आहे हे सगळं लक्षात येईल. तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही. 8वा वेतन आयोगाच्या अधिकृत टर्म्स रेफरन्समध्ये ज्यावेळेस मेन्शन होईल का किंवा करतील का, हेही आपल्याला पाहावं लागेल. कारण बघा, फिटमेंट फॅक्टर जे आहे आपल्याला 2.28 ते 2.86 पर्यंत DA 50% विलीनीकरण अशा शक्यता ज्या आहेत व्यक्त केल्या जात आहेत. जर फिटमेंट फॅक्टर 2.58 वर गेला तर आज मात्र पेन्शनधारकांची बेसिक पे 18 वरून जवळपास 23,000 जाईल. त्याच्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी मागणी जी होती की पेन्शन रिव्हिजनचा उल्लेख टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये स्पष्ट करा. सरकारकडून मात्र एवढंच उत्तर दिलं जात आहे की याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही, आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र खरं सांगायचं झालं तर आणखीनही तशा पद्धतीने कोणतीही पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी जी आहे समोर आलेली नाही की आता जे आहे आपण सरकारकडून कोणती पुरवठा जे आहे समोर आलेला नाही. त्यामुळे सरकारकडून जर एखादं अधिकृत नोटिफिकेशन आलं, एखादा अधिकृत GR आला किंवा मात्र आपल्याला 8व्या वेतन आयोगासोबत पेन्शनधारकांना समाविष्ट करण्याचा काही निर्णय आला तर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पेन्शनधारकाच्या हिताचा निर्णय झाला. मात्र अद्यापही तसं काहीच झालेलं नाही. सोशल मीडियाच्या बातमीला तुम्ही विश्वास ठेवू नका. काही होत असेल तर मात्र आपण अपडेट नक्कीच देऊ. पेन्शनधारकाच्या हिताचे निर्णय सुद्धा सरकार जपेल अशी आशा करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.